जी दुसरी पद्धत आहे ती म्हणजे अर्धबंदिस्त पद्धत. अर्धबंदिस्त पद्धत ही कुठे उपयुक्त आहे? जिथे चरायला कुरण उपलब्ध आहेत. समजा आता पश्चिम महाराष्ट्रात तुम्ही गेलात तर जास्तीत जास्त बागायती शेती आहे. तिथे ही पद्धत करून काय उपयोगच नाही, कारण शेळ्यांना चरायला न्यायला कुरणच नाहीयेत. पण जिथे कुरण आहेत तिथे ही पद्धत खूप चांगली आहे. पण ही जी पद्धत आहे ही नवीन शेळी पालकासाठी खूप उत्कृष्ट पद्धत आहे. त्याला कारण असं आहे की आपण एक प्रॉपर शेड उभा करतो. या शेड मध्ये बकऱ्यांना आपण अप्रॉक्सिमेटली 16 ते 18 तास ठेवतो. तिथे त्यांची खाण्याची व्यवस्था करतो, पाण्याची व्यवस्था करतो, त्यांची काळजी घेतो आणि काही 2 तास आणि दुपारनंतर म्हणजे संध्याकाळच्या वेळेला 2 तास आपण त्यांना जंगलात किंवा दिवसातून 2च तास त्यांना जंगलात आपण चरायला नेतो. याचा फायदा काय होतो तुम्हाला सांगतो. बकरी हा एक असा प्राणी आहे की ती 95% टाईप गवत आणि झाडांची पानं खाते. अगदी शेळी ही एक असा प्राणी आहे ज्या झाडाला कुठलाही प्राणी तोंड लावत नाही. फॉर एक्झाम्पल रुईचं झाड. कधी रुईचं झाड तुम्ही गाय किंवा म्हशीने खाल्लेलं बघितलंय? पण बकरी खूप आवडीने खाते. आणि रुईचं झाड हे खूप औषधी झाड आहे. जी जी पानं शेळी खाते त्यातल्या 90% वनस्पती ह्या औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पती असतात. त्यामुळे ते तिला खायला मिळतं जंगलामध्ये गेल्यामुळे. एक गोष्ट. दुसरी गोष्ट, तिचा स्वभाव काय? तिला एका ठिकाणी बसून खायला आवडत नाही. ह्या झाडावर पाय वर करून तिला खायला खूप आवडतं. कारण शेळी उंचावर राहणारा प्राणी आहे. तिला डोंगरावर चढायला आवडतं. म्हणजे तिच्या स्वभावाप्रमाणे तिला 2 तास वागायला मिळतं आणि बाकी वेळ आपल्या फार्म मध्ये असल्यामुळे आपण तिला तिच्या शरीराला जे गरजेच्या गोष्टी आहेत त्या तिला देतो. त्याच्यामुळे वाढ प्रॉपर होते. त्याच्यामुळे आपल्याला अपेक्षित असलेलं उत्पन्न आपल्याला मिळतं. आपल्याकडे एक प्रॉपर शेड आणि खाद्य पाण्याची व्यवस्था असल्यामुळे पिल्लं आपल्याला बकऱ्यांबरोबर सोडायची गरज लागत नाही. त्या कंडिशन मध्ये तुम्हाला दुधाचं उत्पन्न चांगलं येतं. आणि बकरीला चालायला आवडतं, ती 2 तासात चालून घेते. म्हणजे तिच्या स्वभावाप्रमाणे तिला वातावरण मिळतं, ऍज वेल ऍज तिला तिच्या शरीराला जे गरजेच्या गोष्टी आहेत त्याही आपण तिला देतो. त्यामुळे या पद्धतीमध्ये सर्वात चांगलं उत्पन्न मिळतं. इथे फक्त एक रिस्क अजून असते. जेव्हा आपण कुरणांवर नेतो तेव्हा साथीचे रोग येण्याची शक्यता असते, पण 1-2 तासासाठी नेतो त्यामुळे तेवढीशी रिस्क राहत नाही. किंवा एखादा आजार जरी आला तरी साधारण 20 तास आपल्या नजरेखाली ते असल्यामुळे आपल्याला लगेच लक्षात येतं कुठली बकरी खाते, कुठली खात नाही, ती काहीतरी आजाराचे लक्षणं दिसत आहेत का तिला लगेच बाजूला करून तिच्यावर ट्रीटमेंट करता येते. तसं मुक्त संचार पद्धतीमध्ये काय होतं की आपण दुर्लक्षितच राहतो. ती रात्री कधीतरी संध्याकाळी ती येते, त्या 7-8-10 तासामध्ये कधी तिच्याकडे लक्ष जातं, कधी नाही जात. मग अचानक ती कोलॅप्स होते, तेव्हा आपल्या लक्षात येते आपली शेळी आजारी पडली आणि मग तिला वाचवणं कठीण होऊन जातं. तर ही जी अर्धबंदिस्त पद्धत आहे ही नवीन शेळी पालकासाठी सर्वोत्कृष्ट पद्धत आहे. आणि त्यानंतर जे आजचे सुशिक्षित